नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सकाळच्या वेळी खूप खूप स्वागत आहे. शुभ सकाळ. आज वार आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आजपासून आपले गुरुवार सुरू होतात. तर मी सुद्धा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार करते. तर तीच तयारी माझी चालू आहे. देवपूजा झालेली आहे सकाळची. त्याचबरोबर सकाळची जी काही कामं आहेत, डबे, मुलांचे डबे वगैरे सगळे झालेले आहेत. बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे आणि इथे मी गुरुवारची पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे. सगळी तयारी केलेली आहे. तर चला आता मी सुरुवात करते. आता मी पूजा करायला बसलेली आहे आणि पूजा करताना सुरुवातीला आपण समईची पूजा करणार आहोत. त्यासाठी इथे मी हळदी कुंकू, अक्षदा, त्यानंतर फूल वगैरे वाहणार आहे. फूल वाहून झाल्यानंतर आपण आता समई लावून घेणार आहोत. समईची पूजा झाल्यानंतर समईला आपण नमस्कार करायचा आहे. आता मी समई पेटवून घेते. आता यानंतर मी पाटावरती सुद्धा 2 तुपाचे दिवे ठेवलेले आहेत. आता त्याचीसुद्धा मी अशाच पद्धतीने पूजा करून घेणार आहे. कारण नेहमी पहिले दिव्यांची पूजा करायची आणि नंतर आपण बाकीच्या गोष्टींची पूजा करायची. तसं तर आपण सुरुवातीला भूमीची पूजा करतो, म्हणजे जमिनीची. तर ती सुरुवातीला मी केलेली आहे, ते शूटमध्ये दाखवलं नाही आहे. पाठ ठेवण्यापूर्वीच मी पूजा केलेली आहे. तर आता मी खालच्या 2 दिव्यांची सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करून घेते. आता दिव्यांची पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम आता आपण गणपतीची पूजा करणार आहोत. कारण कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीपासूनच करतो. तर आधी गणपतीची पूजा करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक सुपारी घेतलेली आहे आणि त्या सुपारीला आपण गणपतीचं स्वरूप मानून त्याची सुरुवातीला पूजा करणार आहोत. तर आता इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेते. आता अगरबत्ती मी स्टँडला लावून घेते आणि सुरुवातीला आता आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत. तर आता गणपतीची पूजा करण्यासाठी सुरुवातीला मी 11 वेळा पाण्याने अभिषेक करणार आहे आणि नंतर 11 वेळा पंचामृताने, आणि पंचामृतानंतर पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला 11 वेळा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर आपण गणपती स्वरूप सुपारीला खाऊच्या पानांवरती ठेवायचं आहे. सुरुवातीला अक्षता घालायची आहेत, त्यानंतर ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती हळदी कुंकू, अक्षता, त्यानंतर फूल आणि दुर्वा व्हायचे आहेत आणि गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने नंतर धूप आणि दीप दाखवून ओवाळायचे आहे. मग आपली गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपली ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर आता आपण श्री महालक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करणार आहोत. तर सुरुवातीला 11 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर 11 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने 11 वेळा अभिषेक करून छान अशी आपल्या या मूर्तीला सुद्धा व्यवस्थित असं वस्त्राने पुसून घ्यायचं आहे. आणि अभिषेक करताना श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र म्हणत करायचा आहे. आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करताना सुद्धा ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणतच आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर पूजा झाल्यानंतर इथे मी तुम्हाला सांगत आहे की कलशाला 5 हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे. त्यानंतर कलशाच्या आतमध्ये आपल्याला 1 रुपया, सुपारी, दुर्वा, गंध, अक्षदा, हळदी कुंकू हे सर्व व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे आणि 5 प्रकारची आपल्याला फळांची पानं ठेवायची आहेत आणि हळदी कुंकू लावून घ्यायचे आपल्याला नारळाला. आणि त्यानंतर ह्याच्यावरती कलशावरती मी आता मुखवटा लावून घेते महालक्ष्मीचा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.
तर इथे तुम्ही बघू शकता श्री महालक्ष्मीचं रूप किती सुंदर दिसत आहे आणि रूप किती खुलून आलेलं आहे. आता आपल्याला कथा वाचायची आणि कथा वाचण्यापूर्वी आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे. ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते दामनात सोडावे. नंतर तुळशीपत्राने किंवा दुर्वाने तसबिरीवर व कलशावर थोडे पाणी शिंपडून देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू फुले अर्पण करून अगरबत्ती व धूप दाखवावा व दीपाने ओवाळावे. नैवेद्य अर्पण करून मनात देवीला आपली विनंती करावी. नंतर महालक्ष्मीसमोर बसून कथा व महात्म्य वाचावे. तर हे सर्व झाल्यानंतर मी आरती केली महालक्ष्मीची. आता हे सर्व शूट मी करत नाही बसली कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर श्री महालक्ष्मीची पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. माझं तर मन खूप प्रसन्न झालं ही पूजा पाहून आणि खूप छान दिवस गेला मला आजचा. तर इथे तुम्ही बघू शकता 1ला 10 मिनटं कमी आहेत. तर आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग मी उपवास सोडणार आहे. मी रात्री उपवास सोडत नाही कारण मला त्रास होतो, त्यामुळे दिवसा मी आता काही खाणार नाही आहे, फक्त दूध वगैरे किंवा कॉफी वगैरेच पिणार आहे. तर चला मग आता स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. तर आता मी किचनमध्ये आलेले आहे आणि मगाशीच मी कुकर लावला होता डाळ भाताचा. तर कुकर झालेला आहे. आता कणिक मळून घेणार आहे आणि भाजी करणार आहे. तर आज मी शेपूची भाजी करणार आहे, त्याचबरोबर शिरा करणार आहे. एकदम साधासुधा स्वयंपाक करणार आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये सकाळी डब्याला मी मेथीचे थेपले बनवले होते. सकाळचा स्वयंपाक मी थोडासाच केला होता. आता मला परत देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, त्यामुळे वेगळा करायचा आहे. तर तुम्हाला दाखवते मी सकाळी मेथीचे थेपले कसे केले होते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 थेपले अजून राहिलेले आहेत. तर डब्यासाठी मी हे थेपले केले होते. तर आता भाजी आणि डाळ झालेली आहे. तर आता मी रवा करायला घेतलेला आहे. तर इथे रवा तुपावरती भाजून घेते मी. तर इथे रवा छान भाजलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे. तर इथे छान अशी वाफ गेलेली आहे आणि आता आपला शिरा झालेला आहे मस्तपैकी. आणि आता यामध्ये आपण जायफळ घालूया, जायफळची पावडर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर आता 2 वाजलेले आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. फक्त आता चपात्या लाटायच्या मळून झालेली आहे. इथे आपली शेपूची भाजी रेडी आहे. इथे मी डाळ बनवलेली आहे आणि इथे आपला गुळाचा शिरा सुद्धा रेडी झालेला आहे. भात रेडी आहे. तर आता पटपट चपात्या लाटून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आता माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चपातीसुद्धा तयार झालेली आहे. तर आता मी नैवेद्याचं ताट तयार करून घेते आणि नैवेद्य दाखवते. इथे बघा आभाळ बघा किती आलेलं आहे. सकाळपासून अजिबात ऊन नाही आहे. 2 दिवस झाले अशाच पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. खूप वेगळंच वाटतंय. तर चला आता मी नैवेद्य दाखवते. आणि 2 दिवस झाले खूप गरम व्हायला लागलेलं आहे. आता आज लाईटसुद्धा आत्ता थोड्या वेळासाठी गेलेली आहे, त्यामुळे खूप गरम व्हायला लागलेलं आहे. तर चला आता मी नैवेद्य दाखवते. तर इथे मी नैवेद्याचं ताट तयार करून घेतलेलं आहे. दही भात, डाळ भात, काकडी, शेपूची भाजी, पापड, ते पापड मी भाजून घेतलेलं आहे, चपाती, डाळ आणि आपला गुळाचा शिरा. दुसऱ्या ताटामध्ये पण मी अशाच पद्धतीने घेतलेलं आहे. फक्त आता इथे मी डाळ ठेवलेली आहे कारण इथे खूप गर्दी होते. तर आता हे देवाला ताट द्यायचं आहे, घरच्या देवाला, आणि हे आपल्या महालक्ष्मीला दाखवायचं आहे. तर आता हे मी नैवेद्य दाखवून देते. तर आधी इथे मी घरच्या देवाला नैवेद्य दाखवते. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. तर आता महालक्ष्मीला दाखवायचं, मंडल करायचं. नैवेद्यम समर्पयामी,
नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेले आहे आणि घड्यात 3 वाजलेले आहेत. तर आता मी उपवास सोडून घेते आणि उपवास सोडून झाल्यानंतर तुम्हाला भेटते. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. दुपारी मी जेवल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आज पूजा झाली. मस्त वाटलं. आज गुरुवार असल्यामुळे खूप छान सकाळपासून प्रसन्न वाटत होतं. आज मी संध्याकाळी चहा बनवला नाही कारण दुपारी जेवण लेट झाल्यामुळे पोट एकदम गच्च आहे. आणि आता बसली आहे थोडा वेळ. आता केतकी आणि महेश गुरव यांचा थोडाफार स्वयंपाक करायचा, म्हणजे भातच लावायचा आहे. आणि केतकी काय करते तिला विचारूया. काय करते बाबू? काय टाइमपास? अभ्यास झाला? काय केला आज अभ्यासामध्ये? मॅथ्सचं केला. कसा गेला आजचा दिवस? आज केतकीने मजा केली. म्हणजे सकाळी शाळेमध्ये गेली आणि 9:30ला परत घरी आली. अरे काय सांगते ऐक तरी. सकाळी केतकी शाळेत गेली आणि सकाळपर्यंत व्यवस्थित होती आणि लगेच 9:30ला आम्हाला शाळेतून फोन आला की केतकीचं पोट दुखते म्हणून. आणि आणायचे महेश गुरव गेले नव्हते ऑफिसला, त्यामुळे मग ते केतकीला आणायला गेले. तिच्या पोटात दुखत होतं म्हणून ती घरी आज लवकर आली. मग आज मॅडमनी खूप छान विश्रांती घेतली, आराम केला आणि मग नंतर 3 वाजता क्लासला गेली. हो ना? आज आराम केला ना? खूप झोपली. आणि आता उद्या पण सुट्टी आहे, त्यामुळे केतकीची आज मजाच मजा आहे. नाही मजा आहे. उद्या सुट्टी, परवा परत स्कूल आहे. आता उद्या सुट्टी असल्यामुळे त्यांची सॅटर्डेची सुट्टी जी नेहमीची असते ती कॅन्सल केली. त्यामुळे आता तिला सॅटर्डेला शाळेला जायला लागणार आहे. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.